आज आपण परफेक्ट गोल करकरीत आणि त्याचबरोबर जाळीदार असे हे गुलगुले कसे तयार करायचे ते पाहूया. आणि आज ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमचे गुलगुले देखील पीठ खूप जास्त वेळ न भिजवता देखील अगदी झटपट आणि जाळीदार हे गुलगुले तयार होणार आहे. याला आपण गोड भजी असं देखील म्हणतो. आणि आतून पाहू शकता खूप छान असे जाळीदार हे गुलगुले झाले. चवीला अगदी नेक्स्ट लेवलचे होण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करत आहोत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अशाच टेस्टी रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जाळीदार गुलगुले गोड भजी कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी 1 वाटी गच्च दाबून भरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळ घेताना किसून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. आता गुळामध्ये पाणी टाकताना गुळाचे अगदी थोडंसं वरती येईल एवढं पाणी मी टाकलेलं आहे. आणि हा गूळ छान असा आपण पाण्यामध्ये ठेवला होता, छान असा विरघळलेला आहे. त्यानंतर आपण हे पाणी गाळून घेतलेलं आहे. टेस्ट छान यावी यासाठी आपण यामध्ये वापरणार आहोत कच्ची बडीशोप आणि विलायची. आता या ठिकाणी विलायची आणि कच्ची बडीशोप आपल्याला छान अशी ठेचून घ्यायची. त्याची खूप जास्त ही पावडर करण्याची वगैरे गरज नाही. हलकीशी आपल्याला ठेचून घ्यायची आहे, जेणेकरून थोडीशी ठोसर अशी ही पावडर तयार होईल. आणि ही पावडर आपल्याला यामध्ये टाकायची. या ठिकाणी विलायचीची वरील साल मी काढून घेतलेली आहे आणि ही यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, या ठिकाणी गुळाचं आणि पाणी गव्हाच्या पिठाचं प्रमाण जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगते की गुळाचं आणि गव्हाच्या पिठाचं जे प्रमाण आहे ते अगदी खूप जास्त ही गव्हाचं पीठ वापरू नका, नाहीतर तुमचे गुलगुले गोड होणार नाही. जर तुम्हाला अगदी गव्हाचं पीठ आणि गूळ मोजूनच घ्यायचं असेल तर गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ घ्या. परंतु या ठिकाणी मी गूळ 1 वाटी पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ मी वापरत आहे. हे पीठ मी अगोदर वाटीच्या साहाय्याने मोजून घेतलेलं होतं, ते चमच्याच्या साहाय्याने टाकलं आणि या ठिकाणी छान असं मिक्स करून घ्यायचं. गव्हाच्या पिठामध्ये अजिबातही गोळे वगैरे राहता कामा नाही. अशा पद्धतीने साधारणतः अशा पद्धतीचं हे पीठ झालेलं आहे. अगदी घट्टसर झालं तर थोडंसं पाणी तुम्ही वरून टाकायचं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी कशी पद्धतीची असावी हे मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण आपल्याला ही भजी सोडताना छान अशी परफेक्ट सोडता यावी यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी देखील महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या भज्यांना छान जाळी पडावी यासाठी गव्हाच्या पिठामध्ये गोळे राहता कामा नाही. गोळ्या अजिबातही ठेवायच्या नाही. अशा पद्धतीने छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं. हे पहा, छान परफेक्ट या ठिकाणी पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये टाकूया पाव चमचा सोडा. खूप जास्त सोडा वापरण्याची गरज नाही. अगदी पाव चमचाच मी सोडा घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर मीठ. गोडाचा पदार्थ म्हटला की चिमूटभर मीठ हे टाकायचं. मिठामुळे गोडाच्या पदार्थाची चव ही छान अशी बॅलन्स होते. हे पहा, मीठ आणि सोडा छान असा मिक्स करून घेणार आहोत. हवं तर तुम्ही यामध्ये अगदी पोहे खाण्याचं 1 चमचा पाणी टाकलं सोड्यावर तरीही चालेल. आणि छान असं एकाच डायरेक्शननी हे पीठ छान असं फेटून घ्यायचं. आता बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीचीही असावी. यापेक्षा खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्तही थिक नको. अगदी छान परफेक्ट असं आपलं हे बॅलन्स झालेलं आहे. गुळामध्ये पाणी टाकताना अगोदरच खूप जास्त टाकू नका, नाहीतर आपल्याला नंतर गव्हाचं पीठ हे जास्त वापरावं लागतं आणि गुळाची जी चव आहे ती गोडी मात्र कमी होऊ शकते. त्यामुळे गुळामध्ये पाणी टाकताना बेताचंच टाकायचं. नंतर आवश्यकतेनुसार बॅटरची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. हे पहा, अगदी थोडंसं घट्टसर वाटत होतं, त्यामुळे 1 चमचा मी पाणी टाकलेलं आहे आणि छान असं हे फेटून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपण तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी गुलगुले जाळीदार होण्यासाठी किंवा गुलगुले बऱ्याचदा तळताना ते बाहेरून लाल होतात परंतु आतून मात्र कच्चेच राहतात. तसे होऊ नये त्यासाठी एक महत्त्वाची आणि बोनस टिप्स तुम्हाला गुलगुले तळत असताना मी सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून अगदी छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स असतात त्या तुमच्या मिस होणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने अगदी आपल्याला छान असं गुलगुले तेलामध्ये सोडायचे. आता गुलगुले तळत असताना तेलाचं टेम्परेचर खूप जास्त कडकडीत गरम नको. आपल्याला मध्यम गरम तेल असायला हवं. मध्यम थोडंसं असं तेलमध्ये आपण जेव्हा गुलगुले टाकतो त्यावेळेस हलकेसे बुडबुडे वरती यायला लागतात. अशा पद्धतीनं तुम्हाला गुलगुले तळायला घ्यायचे आहे
त्यावेळी तुम्ही ज्यावेळेस हे बॅटर मिक्स करायला सुरुवात करता त्यावेळेसच तेल तापण्यासाठी ठेवून द्यायचं आणि गॅस मंद ठेवायचा. मंद आचेवर तेल तोपर्यंत छान असं गरम होतं. त्यानंतर गुलगुले तळत असताना गॅसचा फ्लेम हा मंद ते मध्यम आचेवर हे गुलगुले तळायचे. कारण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे गुलगुले तेलात सोडल्यानंतर पटकन लाल होतात आणि ते आतून मात्र कच्चेच राहू शकतात. त्यासाठी तळत असताना गॅसचा फ्लेम हा कुठेही मोठा करायचा नाही. मंद ते मध्यम आचेवर हे गुलगुले तळून घ्यायचे जेणेकरून आतपर्यंत छान असे हे तळले जातात. रंग छान असा येतो आणि परफेक्ट असे हे गुलगुले तयार होतात. आता अशा पद्धतीने खूप जास्तही सोडायचे नाही कारण हे जे गुलगुले आहे ते तळल्यानंतर साईजला दुप्पट होतात. तुम्ही पाहू शकता अगदी लहान आकारावर आपण हे सोडलेले होते, परंतु मंद आचेवर जेव्हा आपण हे गुलगुले तळतो त्यावेळेस जसे जसे तळले जातात तसे तसे छान ते टम्म फुगतात. ही गुलगुले करतानाची अगदी महत्त्वाची आणि सोपी ट्रिक्स आहे. अशा पद्धतीच्या खूप साऱ्या भरपूर टिप्स सहित आपण उन्हाळी वाळवणाच्या देखील रेसिपी पाहत आहोत. त्या सर्व रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली कविताच किचन या चॅनलच्या नावासमोर दिलेलं आहे. त्यासोबतच घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता ज्या नवनवीन रेसिपीज मी यूट्यूबवर टाकते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन येईल. हे पहा मंद आचेवर छान लालसर रंगावर हे गुलगुले तळून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व गुलगुले आपण तळून घेणार आहोत. किती छान सुंदर दिसायला देखील छान दिसत आहे. पाहता क्षणी खावेसे वाटणारे हे गुलगुले गोड भजी एकदा नक्कीच बनवा. तुमची रेसिपी देखील अशा पद्धतीची झाली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. या रेसिपीच्या शेवटी काही महत्त्वाच्या आणि स्पेशल रेसिपी आपण एंड स्क्रीनला देणार आहोत. त्या रेसिपी पाहण्यासाठी त्या रेसिपीवर तुम्ही क्लिक करून त्या डिटेलमध्ये रेसिपी पाहू शकता. अगदी छान परफेक्ट असे आपले ही गोड भजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. ही गोड भजी किंवा गुलगुले जाळीदार किती झालेली आहे हे मी तुम्हाला आता हे फोडून दाखवणारच आहे. अगदी तुम्ही मोठ्या आचेवर तळली तर ती आतून तळली जात नाही, त्याला पाहिजे तेवढी जाळी पडत नाही. त्यासाठी आतून छान हलकी आणि जाळीदार होण्यासाठी अशा पद्धतीने मंद आचेवर तुम्ही तळली तर अगदी छान तुम्ही पाहू शकता किती छान जाळीदार हे गुलगुले गोड भजी तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वर्षभर दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. आणि कविताच किचनचा कांदा लसूण मसाला, गरम मसाला, चहाचा मसाला आणि लोणचे मसाला जर घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.